कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील टेंभू प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांच्या आढावा बैठकीसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. आमदार गोपीचंद पडळकर. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आरेवाडीमध्ये होणार बैठक. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 25 जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानच्या आवारात सकाळी 9 वाजता कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील टेंभू प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीसाठी संबंधित गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आरेवाडी येथे उपस्थित राहावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरेवाडी येथे केले आहे. यावेळी आरेवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष काशीलिंग कोळेकर, लोकनियुक्त सरपंच पैलवान रमेश कोळेकर, उपसरपंच रामचंद्र उर्फ पिंटू कोळेकर, आरेवाडीचे माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष जगन्नाथ कोळेकर, सचिव राहुल कोळेकर, विश्वस्त राजाराम कोळेकर तसेच देवस्थान समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. नमस्कार. शनिवार दिनांक 25 जुलैला सकाळी 9:30 वाजता राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. आणि या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचं आराध्य दैवत श्री बिरोबा आरेवाडी बन येथून दर्शन घेऊन करणार आहेत. सकाळी 9:30 वाजता माननीय मंत्री महोदय हे आरेवाडीच्या बनामध्ये येणार आहेत. दर्शन झाल्याच्या नंतर कवठेमहांकाळ तालुका आणि जत तालुका जो टेंभू प्रकल्प अंतर्गत येतो या गावातील शेतकऱ्यांच्या समस्याच्या संदर्भात आढावा बैठक घेतली जाणार आहे. आणि म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, कुंडलापूर, जाखापूर, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी, नागज, केरेवाडी, आरेवाडी, लंगरपेठ, ढालगाव, आगळगाव, चोरोची, चुडेखिंडी, नागज, ढालगाव, दुधेबावी, निमज, विठ्ठलवाडी, घोरपडी, सिंदेवाडी किंवा अन्य काही गावं आहेत. जत तालुक्यातील बेवनूर वित्रिके अंतर्गत येणारी बेवनूर, वाळेखिंडी, नवाळवाडी आणि सिंगनहळ्ळी या गावातल्या शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की नवीन जी कामं चालू आहेत त्याच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील किंवा जुन्या टेंभू योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांना काही पाणी सोडण्याच्या संदर्भात, नवीन पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भात किंवा अन्य काही अडचणी असतील, या संदर्भातली आढावा बैठक ही आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये दर्शन झाल्याच्या नंतर ठेवण्यात आलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावं. धन्यवाद.